नमस्कार मित्रांनो. नववर्ष म्हटलं की आपल्याला आठवते 1 जानेवारी, पार्टी, सेलिब्रेशन आणि काउंटडाऊन. पण एक प्रश्न आहे, आपलं खरं नववर्ष कधी सुरू होतं? तर त्याचं उत्तर आहे गुढीपाडवा. हो, हा फक्त एक सण नाही, हा आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि नव्या सुरुवातीचा खरा दिवस. घरासमोर उभी राहिलेली गुढी ती फक्त एक सजावट नाही, ती सांगते उभं राहा, लढा आणि जिंका. पण ही गुढी का उभारली जाते, कडुलिंब का खातात आणि गुढीपाडवा आपल्याला नेमकं काय शिकवतो, आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. थोडक्यात नाही तर मनाला भिडेल अशा पद्धतीने. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याची पहिली तारीख म्हणजे गुढीपाडवा. हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, म्हणजेच आजपासून नववर्ष, नवे संकल्प आणि नव्या आयुष्याची सुरुवात. जसं 1 जानेवारीला आपण हॅपी न्यू इयर म्हणतो, तसाच खरा नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे आजचा गुढीपाडवा. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा आहेत. असं म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजेच हा दिवस आहे संपूर्ण ईश्वाच्या सुरुवातीचा. आणखी एक कथा सांगतो. प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतत असताना त्या विजयाचे एक प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली, म्हणजेच एक विजयाची निशाणी. आणि म्हणूनच आपण आजही ती अभिमानाने उभारतो. गुढीमध्ये काय असतं? एक बांबू, त्यावर रेशमी कापड, साखरेच्या गाठी, त्याला आपण हार म्हणतो, कडुलिंब आणि वरती एक लोटा, तो पण पालता घातलेला. मित्रांनो, ही एक सजावट नाही, तर रेशीम कापड सांगतं वैभव, साखर सांगते गोडवा आणि कडुलिंब सांगतो कडूपणा स्वीकारा, आणि उंच गुढी सांगते डोकं वर करून जगायला शिका. ही गुढी म्हणजे एक संदेश आहे, जीवनात काहीही झालं तरी हार मानू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंब खातो, कडू लागतो ना, पण त्यामागे एक खूप मोठा अर्थ आहे. आयुष्यात कधी गोड, कधी कडू, कधी तिखट तर कधी आंबट, पण जे काही येईल ते स्वीकारायचं गुढीपाडवा शिकवतो. जीवनाच्या प्रत्येक चवीला हसवून सामोरी जा. आज आपल्याकडे सगळं आहे, मोबाईल, पैसा, सुविधा, पण मन शांती नाही. नाती आहेत पण वेळ नाही. अशा वेळी गुढीपाडवा सांगतो नववर्ष म्हणजे तारीख बदलणे नाही, विचार बदला, सवयी बदला आणि आयुष्यच बदलून टाका. गुढी म्हणजे काठीवरचं वस्त्र नाही, तर ती आहे आपल्या स्वप्नांची उंची. ती सांगते परिस्थिती काहीही असो, तुम्ही खाली पडू शकता, पण पुन्हा उभा राहायला हवं, कारण प्रत्येक अंधारानंतर एक नवीन पहाट येत असते. तर मित्रांनो, या गुढीपाडव्याला फक्त गुढी उभारू नका, मनात आशा उभारा, ध्येय उभारा आणि नव्या आयुष्याची सुरुवात करा. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.